नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे स्टारर ऊन सावली हा सिनेमा आज आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आहे. ही गोष्ट आहे प्रणयची म्हणजेच भूषणची आणि अन्वीची म्हणजेच शिवानीची. हे दोघे एकमेकांना ओळखत नाही. बरं, आता मी जे तुम्हाला सांगतोय ट्रेलरवरनं आपल्याला याचा अंदाज येतोच आहे. सो हे दोघं एकमेकांना ओळखत नाहीत, दोघांनाही लग्न करायचं नसतं, पण घरच्यांच्या प्रेशरमुळे दोघं कसे एकमेकांना भेटतात. आधी दोघंही एकमेकांना नापसंत करतात. शिवानीचं स्टँड मात्र असतो, ती स्टबन असते जरा, की मला कोणाशीच लग्न करायचं नाहीये. पण असं काय होतं की भूषण हळूहळू तिच्या प्रेमात पडतो आणि मग यांचा साखरपुडा झालेला सुद्धा आपल्याला ट्रेलरमध्ये दिसला होता. सो तो साखरपुडा खरंच झालाय की ते एक स्वप्न आहे, की साखरपुडा होऊन लग्नामध्ये त्या पिरियडमध्ये काही वेगळे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. या जर सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला हा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा. आता या लोकांनी ट्रेलर तर नो डाऊट खूप चांगला एडिट केला होता. या लोकांचा प्रॉब्लेम झाला टीजरमध्ये आपल्याला कळलं होतं की ओके, पुन्हा एकदा हम दिल दे चुके सनम आणि ही अनोखी गाठ याच्या जेव्हा आपण भेळ करू तेव्हा ऊन सावली हा नवीन सिनेमा आपल्या भेटीला येईल आणि तोच प्रकार आपल्याला थिएटरमध्ये गेल्यानंतर सुद्धा कळतो. आता मी म्हटल्याप्रमाणे या दोन सिनेमांची आठवण तुम्हाला येतेच. सो जर तुम्ही भूषणचे किंवा शिवानीचे किंवा जो अजून एक व्यक्ती आहे त्याचे जर चाहते असाल, ते तुम्हाला तिसरी व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला ट्रेलर किंवा टीजर जर तुम्ही बघितलात तर खाली स्टारकास्टमध्ये तुम्हाला कळेलच. सो याचे जर तुम्ही चाहते असाल तर तुम्ही एक ट्राय करू शकता की बाबा हा सिनेमागृहात जाऊन बघा. ही गोष्ट लिहिली आहे अभय वर्धन यांनी. मी म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या सिनेमांची आठवण येते हा सिनेमा बघितल्यामुळे, त्यामुळे तो सिनेमा जो आहे तो आपल्याला डायरेक्ट कनेक्ट होत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट. बरं, जो तिसऱ्या व्यक्तीचा अँगल आहे तो खूप फोर्सफुली याच्यात आणलाय असं वाटतं. म्हणजे जर समजा तो नसता आणला आणि जर या दोघांच्याच मतभेद आणि लग्न आणि लिव्ह इन किंवा मला बॅचलर म्हणूनच जगायचं आणि बॅचलर म्हणूनच मरायचं आहे याच्यावर जर जास्त खेळले असते याचे लेखक, कारण कोइन्सिडेंटली असं झालंय की नुकतंच मागच्या महिन्यात याच स्टोरी लाईनवर आधारित एक सिनेमा येऊन गेला, ही अनोखी गाठ, आणि हम दिल दे चुके सनम तो कोणी विसरलं नाहीये. त्यामुळे प्रॉब्लेम होतोय जरा या सिनेमाशी कनेक्ट होण्यासाठी. बाकी डायलॉग्स पण ओके आहेत. ड्रामा जो आहे सिनेमामधला तो एवढा असं फार एंगेजिंग नाहीये. म्युझिक मात्र मला तरी आवडलं. मी जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हाच म्हटलं होतं ऊन सावली हे जे टायटल ट्रॅक आहे ते मला प्रचंड आवडलं होतं. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा बऱ्यापैकी चांगलं आहे या सिनेमाचं. आणि जर कलाकारांचं बघायला गेलं तर भूषण असेल, शिवानी असेल, तिसरी व्यक्ती असेल, या सगळ्यांनी स्वतःच्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या भूमिकेला. अनफॉर्च्युनेटली कुठेतरी ते कनेक्शन जे व्हायला पाहिजे मोठ्या पडद्यावर आपण जेव्हा एक कथा बघतो ते कनेक्शन कुठेतरी मिसिंग आहे. अंकिता भोईर हिने प्रणयच्या कलिगचं काम केलंय. ती पण स्वाती तिच्या भूमिकेचं नाव आहे, ती पण बरी आहेत. बाकी विकास हांडे आहेत, श्वेता कामत आहेत ज्यांनी प्रणयच्या आईबाबांची भूमिका केली आहे. सगळ्यांनी आपापल्या परीने बरं काम केलंय. गोची फक्त अशीच आहे की जरा कुठेतरी युनिकनेस म्हणा किंवा ओरिजिनल सिनेमा हा अनफॉर्च्युनेटली वाटत नाही. कुठून ना कुठून तरी इन्स्पायर्ड फ्रॉम असं वाटतं. दिवाकर नाईक यांचं डिरेक्शन आहे ते सुद्धा चांगलं आहे असं आपण म्हणू. कॅमेरा वर्क सुद्धा बरा आहे. ओव्हरऑल माहिती नाही, हा कदाचित सिनेमा OTTवर आल्यानंतर प्रेक्षकांना जास्त आवडेल. तसं पण या सिनेमाची ऊन कमी आणि सावलीच जास्त आहे मार्केटमध्ये. त्यामुळे हा सिनेमा असं काही फार त्याचा स्कोप नाहीये बॉक्स ऑफिसवर, अनफॉर्च्युनेटली असं म्हणावं लागेल. म्हणजे जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल आणि माझ्या मतांशी तुम्ही सहमत असाल किंवा असहमत असाल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.